काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार बोलतायत, थेट ऐकूया। जे आमच्या राहुलजी गांधींनी आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जी भूमिका मांडली ती भूमिका आमच्या पक्षाची आहे। मी काल बोलताना जे म्हणालो की हे पहिल्यांदा होते आहे की अतिरेक्याने एवढा वेळ मिळाला तर तेवढंच दाखवलं गेलं, पण त्याच्या पुढे जे मी म्हणालो, पुन्हा आमच्या सगळ्या चॅनलला माझी विनंती आहे की पूर्ण दाखवा की ह्या वेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानी पाठवलं। या देशामध्ये अंतर्गत यादवी व्हावी म्हणून धर्म विचारला गेला, धर्म विचारून मारला गेला आणि हा देश कमजोर करायचा, या देशाच्या एकात्मतेला, सार्वभौमतेला, अखंडतेला हा खिंडार पाडायची होती, त्यांना त्यामध्ये यश मिळवायचं होतं, म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हे केला। कारण अतिरेक्याला कुठला धर्म नसतो हेही मी त्या ठिकाणी म्हणालो, पण त्यांच्या मागे उद्देश जो होता पाकिस्तानचा भारताला कमजोर करण्यासाठी, हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवून पाठवलं। कारण 26 वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे, हे यश लपवण्यासाठी माझ्या भाषणाला तोडून मोडून पाठवलं। म्हणून मी या माझ्या बोलण्यामुळे आमच्या ज्या बिचारा इनोसंट आणि निष्पाप लोकांचा बळी गेलाय, त्यामध्ये अतिरेक्यांनी त्यांना मारलंय, त्यांच्या कुटुंबियाला काही वेदना झाल्या असतील तर मी माफी मागेल आणि मी माफी मागतोय। पण मीडियांनाही माझी विनंती आहे की भाषण पूर्ण दाखवा, अर्धवट दाखवून देशातील लोक दूषित म्हणजे सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं मोडून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये। माझी भूमिका ही स्पष्ट होती। अतिरेकी पहिल्यांदा धर्म विचारतायत, अतिरेकानं एवढा वेळ मिळाला, त्यांना शिकवून पाठवलं गेलं आणि या देशामधील दोन धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम आणि देश कमजोर करण्याचं काम त्या ठिकाणी त्या पाकिस्तानचा होता, असं माझं मत होतं। पाकिस्तानला पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये, तिथं आता महाराष्ट्र दिन जे आहे ते गिरीश महाजनांच्या हस्ते आता ते पक्षाचा आपल्या त्या पार्टीचा अंतर्गत वाद आहे, अलबेला आहे असं मी म्हणत नाही। तर आपण बघितलं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलं होतं त्याबाबत आता स्पष्टीकरण दिलंय। माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवलं गेलं, दहशतवाद्यांना धर्म नसतो असं मी म्हणालो। यावेळी पाकिस्तान्यांनी दहशतवाद्यांना शिकवून पाठवलं होतं असं आपण म्हटल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची मी माफी मागतो असं सुद्धा वडेट्टीवार यांनी या सगळ्यावर म्हटलेलं आहे।